लक्ष द्या फळ्याकडे. लगतच्या आकृतीत किती कोण आहेत? आता हे पहा, कोण तुम्हाला जर वरवर पाहिले तर 1 2 3 4 5 6 7 8 दिसेल. आणि या आकृतीत किती कोण आहेत हे बघायचं आहे आणि ह्याचे उत्तर दिले आहे तुम्हाला खाली. तर आपण काय करायचं, कधी पण जेव्हा अशी आकृती आली ना बाळांनो, तेव्हा काय करायचं, त्याला नंबर देऊन टाकायचे. हा 1 2 3 4 5 6 7. आता हे जे नंबर दिलेत ना, तर ह्या नंबरला काय करायचं, अधिक मध्ये लिहून घ्यायचं. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 बरोबर किती. तर ह्या सगळ्यांची बेरीज करायची, म्हणजेच आपलं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. तर आता यांना मोजा. 6 6 12 आणि 13 13 आणि 5 18 18 आणि 4 22 22 आणि 3 25 आणि 2 27 आणि 1 28. किती आलं उत्तर? 28. म्हणजेच आपलं उत्तर किती नंबरचं आहे? 4 नंबरचं. अशा प्रकारे एकदम सोपं असतं बरं. काही कोण मोजणं एकदम सोपं असते. फक्त लक्षात घ्या, किती पण कोण आले त्या कोणला असे नंबर देऊन टाका पहिल्यापासून. आणि जेवढे नंबर आले ना बाळांनो, तेवढे अंक काय करायचे, बेरीज करून घ्यायची. तेवढ्या अंकाची बेरीज करून घ्यायची आणि जे उत्तर येईल तेच आपलं या प्रश्नाचं काय असतं, उत्तर असतं. मग इथं नाही का 2 बाण असू, 4 बाण असू, 5 असू, 10 असू, 20 असू, किती पण बाण असू, त्या सगळ्या बाणांना असे नंबर द्या. या सगळ्यांची काय करा, अशी बेरीज लिहून घ्या आणि जे उत्तर येईल तेच तुमचं उत्तर असणार आहे. मग अशा प्रकारे दुसरे गणित मी देते ते सोडवा. चालतंय?